नमस्कार मंडळी. आज मी सकाळ सकाळ टिफिनसाठी बटाट्याची भाजी अशी छान सुकी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर मी बटाटे अर्धा किलो घेतलेत. हे बघा, कांदा घेतलाय, लसूण, टोमॅटो. चला तर मग आपण बघूया भाजी करायची कशी, बटाट्याची भाजी बनवते ती बघूया. कांदा कापते मी आता उभा, पातळ उभा कांदा चिरून घ्यायचा. एकदम टाईम जास्त लागणार नाही ह्या भाजीला, एकदम झटपट होईल. अशाच पद्धतीने तुम्ही पण करा, खूप टेस्टी आणि झटपट होते. आपला कांदा चिरून झालाय. आता आपण पॅनमध्ये तेल टाकूया. गॅस चालू करते, तेल गरम करायला ठेवते. आता हे टोमॅटो घेतलंय मी चिरायला. बटाटे पण चिरून घेतलेत, असे उभे काप केलेत मी. आपलं भांडं गरम होतंय. आपलं भांडं गरम झालंय. आता आपण ह्याच्यात तेल घालून घेऊया. जसं तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे जास्त कमी तेल पसंत आहे असं टाकून घ्या. मी लसणाचे बारीक बारीक चिरलेत, एकदम बारीक लसूण टाकते मी पहिला. लसूण, मोहरी टाकली, जिरं टाकले थोडंसं एक साईडला. लसूण लालसर जरा होत आलाय, ब्राऊन कलरचा होईपर्यंत चांगला हलवून घेतलं. आता आपण कांदा घालून घेऊया ह्याच्यामध्ये. कांदा टाकला. कांदा पण चांगला थोडासा भाजायचा, फ्राय होऊ द्यायचा. छान असा कांदा भाजलाय. टोमॅटो घालूया. टोमॅटो जास्त भाजू द्यायचं नाही, कारण ते बटाटे बरोबर शिजून निघतं. आता आपण ह्याच्यात बटाटा घालूया. बटाटा कापून स्वच्छ धुवून घेतलाय मी. बटाटा जरा चांगला फ्राय होऊ द्यायचा असाच. आधीच जर आपण मसाले टाकले तर मग ते मसाले खाली लागतात, मग घरामध्ये असं सगळा ठसका चालू होतोय. त्यासाठी आधी बटाटा थोडासा फ्राय होऊ द्यायचा, आणि मसाले जळतात पण मग खाली. मीठ घालते मी 1 चमचा ह्याच्यात चवीपुरतं. कमी जास्त तुमच्या पद्धतीवर तुम्ही घालायचं. आपला बटाटा फ्राय होतोय चांगला. असा बटाटा फ्राय केल्यावर आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. नंतर मसाले टाकल्यावर थोडंसं झाकून आपण 5 मिनटं ठेवूया. 5 मिनटं आपली झालीत. आता आपला बटाटा आता अर्ध्याच्या वर असा शिजत आलाय. थोडेसे मसाले घालूया आता आपण ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये आपण मसाले घालूया. हळद घालू पहिली. हळदी पावडर 1 चमचा. लाल मिरची पावडर घालूया. लाल तिखटच घालायचं ह्याच्यात.
छान लागते भाजी. जास्त दुसरे मसाले, जास्त मसाले वापरायचे नाही. आणि धना पावडर घालूया आपण. तुम्ही अशा पद्धतीची करून बघा एक वेळेस, खूप छान टेस्टी होती. हलवून घेऊया आता चांगली आपण भाजी. छान कलर आला आपल्या भाजीला, एकदम मस्त. आणि खूप चवही लागते अशी भाजी मस्त एकदम. ह्याच्यात पाणी अजिबात वापरायचं नाही, असंच वाफेवर शिजू द्यायचं आपण. त्याच्यासाठी मी मसाले नंतर टाकलेत. पहिले टाकले असते तर मग ते खाली मसाले लागतात. मस्त कलर आलाय छान एकदम. तर थोड्या वेळ आपण झाकून ठेवूया ह्याला, भाजीला. आता 5 मिनिटं आणखीन ह्याला झाकून ठेवूया. 5 मिनिटं झालेत आता. त्याच्यात मी कोथिंबीर टाकली थोडीशी. आपली भाजी तयार झाली आता. चिरून थोडी कोथिंबीर टाकली मी वरून, ते मी दाखवलं नाही पण टाकली आहे. बघा आपली भाजी किती छान झाली. आता आपली भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे. अशी भाजी टिफिनसाठी बनवायची सकाळ सकाळ. बघा खूप छान भाजी झाली. तुमच्या पण घरी बनवा, खूप आवडेल तुमच्या पण घरी. अशाच पद्धतीने बनवा. आणि टाईम खूप कमी लागतो अशा भाजीला. जास्त साहित्य पण नाही लागत. अशाच पद्धतीने माझी रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब